बाहेरचं पावसाचं वातावरण बघून तुमचं मन अगदी खुश झालं असेल आणि अशाच वातावरणासोबत तुमचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे आणि अपेक्षा करते तुम्हीसुद्धा खूप छान असाल आणि मस्त पाऊससुद्धा एन्जॉय करत असाल. तर इथे संध्याकाळ झाली होती आणि थोडीशी तब्येत होती ना माझी खराब झाली होती. म्हणजे थोडंसं सर्दी खोकल्यासारखं वाटत होतं, कणकण वाटत होती आणि चेहरा ना अगदी निस्तेज दिसत होता. म्हणजे खूप दिवस झाले ना गावावरून आल्यापासून पण व्यवस्थित आता स्किन केअर काही झालं नव्हतं आणि मला स्वतःलाच माझा चेहरा ना खूप निस्तेज वाटत होता. त्यामुळे म्हटलं चला झटपट घरगुती फेस पॅक बनवूया आणि फेसला लावून घेऊया आणि त्यासोबत ना संध्याकाळच्या कामांची सुरुवात करूया. तर आता सध्या कसं रुटीन झालं आहे की मुलांचं स्कूल चालू झालं आहे आणि त्यामुळे ना थोड्या गोष्टी आपल्याला ॲडजस्ट कराव्या लागतात. कारण मुलांकडे लक्ष देणं, त्यांच्या अभ्यासाकडे लक्ष देणं, त्यांच्या हेल्थकडे लक्ष देणंसुद्धा महत्त्वाचं आहे. कारण आता पावसाळ्याचे दिवस आहेत, त्यामुळे जितकं शक्य होईल तितकं बाहेरचं खाणं टाळलं पाहिजे आणि घरातल्या गोष्टी मुलांना खाऊ घातल्या पाहिजेत. आणि त्याचमुळे मग म्हटलं चला आपण कामाला सुरुवात करता करताना आपण एक फेस पॅक पण लावून घेऊया म्हणजे थोडंसं फ्रेश वाटेल. कारण आजारी पडल्यानंतर ना मला झोपून वगैरे राहायला आवडत नाही. मी कसं का असेना म्हणजे छोटं-मोठं काम काही ना काही करत राहते. कारण मी जर झोपून राहिली ना तर मला अजूनच आळस येतो आणि मला कुठलंच काम करायला ना मग अजिबात उत्साह उरत नाही. आणि घरातली कामं तर करावीच लागणार. कारण आपलं रुटीन जे आहे ते रोजचं तेच असतं. जेवण बनवणं, घरातली कामं, मुलांच्या शाळा, त्यांचा अभ्यास या सगळ्या गोष्टी तर सगळ्याच होममेकर्सला फॉलो कराव्या लागतात. तर आज ना भाजीमध्ये मी बनवणार होती कोबीची भाजी चणा डाळ टाकून. त्यासाठी चणा डाळ ते भिजवून घेतली आणि आधीमध्ये ना मी वाकून बघत आहे हॉलमध्ये कारण लोलो झोपला आहे हॉलमध्ये आणि मी आहे किचनमध्ये. अगदी संध्याकाळची कामं जी आहेत ना माझी 5च्या दरम्यान सुरुवात होतात. म्हणजे मी फार कमी झोपते दुपारचं म्हणजे खूप मला असं बरं वाटत नसेल, अस्वस्थ वाटत असेल तरच माझं झोपणं असतं दुपारचं. अदरवाईज मी काही ना काही छोटी-मोठी कामं म्हणजे मी स्वतःला ना खूप जास्त बिझी ठेवण्याचा नेहमी प्रयत्न करत असते. ते म्हणतात ना की खाली डोकं शैतानाचं घर. तर मला असं नेहमी वाटतं आपण जर खाली बसलो ना तर आपल्याला निगेटिव्हिटी जास्त जाणवते. आपल्याला सुचत नाही आणि आपलं आयुष्यानेसुद्धा आपल्याला ना खूप जास्त बोर वाटायला लागतं. तर इथे बघा फेस पॅक लावूनच आजचा व्हिडिओ तुमच्यासोबत शूट केला आहे. 5:30 झालेत म्हणजे घड्याळात 5:30 झालेत पण ॲक्च्युअलमध्ये 5:10 झालेले आहेत. घड्याळ थोडंसं पुढे ठेवलेलं आहे. आणि लहानपणी ना जेव्हा असं मी म्हणजे लहान म्हणजे टीनेजरमध्ये वगैरे असताना किंवा कॉलेज गोईंग असताना ना असा फेस पॅक लावला ना की सगळ्यांसमोरनं बाहेर यायला खूप लाज वाटायची. म्हणजे कसं तरी वाटायचं, ऑकवर्ड फिलिंग यायची आणि घरात बसून राहायची मी फेस पॅक लावला तर. अगदी साधा बेसनचा वगैरे फेस पॅक असायचा किंवा अगदीच काही तर टोमॅटोचा रस वगैरे काढून. पण आता असं झालं ना की कॅमेरासोबत तुमच्या समोर मी शेअर करत आहे आणि ते पण असं फेस पॅक लावून. तर मला एक हसू आलं आठवून की त्यावेळेच्या गोष्टी. तर इथे मी राजमा आहे ना बॉईल करायला लावला होता कुकरमध्ये आणि त्यासोबत एक बटाटा लावला होता. कारण मी राजम्याच्या टिक्या बनवणार होती प्रज्ञेसाठी नाश्त्याला संध्याकाळी. कारण स्कूलमधून आला ना की त्याला लगेच नाश्ता लागतो आणि नाश्ता झाल्यानंतर तो थोडा वेळ टीव्ही वगैरे बघतो, टाईमपास करतो आणि मग संध्याकाळी अभ्यासाला बसतो. आता तो 6th स्टँडर्डला आहे त्याच्यामुळे थोडंसं त्याचा अभ्यास जो आहे तो वाढलेला आहे. त्यामुळे त्याच्या अभ्यासाकडे सुद्धा मला लक्ष द्यावं लागतं. आणि राजमा शिजला नव्हता त्यामुळे मी त्याला पुन्हा एकदा बॉईल करायला ठेवलं आणि मग मी इकडे घेतली तयारी करायला. कारण खूप जास्त इम्पॉर्टंट मला एक काम करायचं होतं. ते म्हणजे ना मला हेअर ऑईल बनवायचं होतं. खूप दिवस झालं माझं हेअर ऑईल संपलं होतं आणि मी खरंच खूप कंटाळा करत होती बनवायला. कारण गावावरून आल्यानंतर गावचं म्हणजे आणलेले कपडे वगैरे सगळं घर आवरणं, त्यानंतर पुन्हा एकदा नवीन घरात शिफ्टिंग या सगळ्या गोष्टींमुळे ना मला ते जमत नव्हतं. आणि मला सध्या असं झालं आहे ना की केस वाढण्यापेक्षा ना जी केसं आहेत ना आता ती सध्या टिकवणं मला खूप जास्त महत्त्वाचं वाटतं. म्हणजे जी गोष्ट अजून आपण ग्रोथ हे करण्यापेक्षा जी आहे गोष्ट ती टिकवणं महत्त्वाचं आहे. कारण सगळ्यांनाच आजकाल ना केसांचे खूप जास्त इश्यूज आहेत. त्यामुळे ना जितकं शक्य होईल ना घरगुती उपाय करा. कारण मी ना पाहिलं आहे की आपण जर मेडिसिन वगैरे बाहेरचे लावलो ना तर ते तात्पुरते असतात, तेवढा फरक पडत नाही. माझ्या स्किनसाठी मी खूप ट्रीटमेंट घेतल्या पण जितकं मी आता घरगुती गोष्टी करून स्किन माझी चांगली झाली ना तितकं माझ्या मेडिसिनने झाली नव्हती. त्यामुळे शक्य होईल तितकं मी घरगुती गोष्टी करण्याचा ट्राय करते. तर इथे माझं मी ऑइल बनवायला घेतलं आहे. खूप साऱ्या गोष्टी यामध्ये मी ॲड केल्यात म्हणजे ज्याचे बेनिफिट मला माहिती आहेत. आणि तुम्ही जर माझे जुने ब्लॉग पाहिला असाल ना तर मी माझे केस आहे ना मी कट केले होते आणि वर्षभरात माझे खूप छान केस लेंथलासुद्धा वाढलेत आणि ग्रोथ इतकी प्रॉपर व्यवस्थित झाली असं मी म्हणणार नाही. पण थोडंफार आहे ना म्हणजे हेअरफॉल वगैरे कमी झालं म्हणजे आटोक्यात म्हणतात ना गोष्टी आहेत तर तसं काहीतरी झालेलं आहे.
तर इथे माझं तेलसुद्धा जवळजवळ झालेलं आहे. डिटेलमध्ये मी तुमच्यासोबत काही गोष्टी शेअर केलेल्या आहेत ऑइल बनवण्याबद्दल आणि यावेळेला थोड्याशा अजून काहीतरी एक्स्ट्रा गोष्टी ज्या आहेत ना त्या मी ॲड करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला जर डिटेल हवी असेल तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा, मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेन. आणि आता इथे राजम्याची टिक्की बनवते. राजमा बॉईल करून घेतला, त्यानंतर अद्रक, थोडंसं लसूण, हिरवी मिरची, त्यानंतर थोडीशी कोथिंबीर, जिरं टाकायचं आणि मस्त ना मिक्सरला फिरून घ्यायचा. एक बटाटा बॉईल करून घ्यायचा, थोडासा गरम मसाला घ्यायचा, एक अर्धा किंवा मग अख्खा कांदा चिरून घ्यायचा, त्यासोबत थोडंसं बेसन आणि थोडे सुके मसाले आणि हे सगळं मिक्स करून आहे ना त्याची टिक्की बनवून घ्यायची. तुम्ही डायरेक्ट असंही शॅलो फ्राय करू शकता किंवा रवा लावूनसुद्धा करू शकता किंवा मग ब्रेड क्रम्स असतील ते लावून करू शकता. त्यानंतर पोह्याचा चुरा करून म्हणजे पोहे बारीक मिक्सरमधून काढून त्याचं पीठही वापरू शकता, तांदळाचं पीठ वापरू शकता किंवा मग ओट्सचं पीठ वापरू शकता. काही ऑप्शनमध्ये म्हणजे हेल्दी रेसिपी म्हणतात ना तर तशी ती तयार होते. तर इथे बघा मी मिक्सरला फिरून घेतलेलं आहे सगळं आणि ह्याचे मी गोळे बनवून घेणार आहे टिक्कीचे जसे असतात तसे आणि मस्त शॅलो फ्राय करणार आहे. आणि यासोबत ना तूप, बटर काही तुम्ही यूज करू शकता. मी शक्यतो तूप वापरते कारण असं आपण रोज डेली जेवणामध्ये ना वरून तूप खाल्लं जात नाही आमच्याकडे तरी सध्या. त्यामुळे मग मी असं जेवणामध्ये वगैरे यूज करत असते. आणि आजचं इव्हनिंगचं माझं ना रुटीन असंच असतं, म्हणजे मुलांना नाश्ता देऊन झालं की मग माझं दिवाबत्ती वगैरे, त्यानंतर मग मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष, या सगळ्या गोष्टी. म्हणजे एक हाऊसवाईफने जर ठरवलं ना तर ती सगळ्या गोष्टींना अगदी सहजरित्या मॅनेज करू शकते. आणि मला असं वाटतं ना की प्रत्येक स्त्रीमध्ये ना ते असतं, म्हणजे ती कॅपेबिलिटी असते मॅनेज करण्याच्या सगळ्या गोष्टी. फक्त ते जर आपण आनंदाने, उत्साहाने केलं ना तर ते आपल्यालासुद्धा सोपं जातं. कधीही कुठल्याच रुटीनचा आपल्याला ना कंटाळा येत नाही. आणि नवीन नवीन गोष्टी ना नेहमी ट्राय करण्याचा प्रयत्न करा. रोज काही ना काही म्हणजे नवीन शिकण्याचा, काहीतरी बनवण्याचा, करण्याचा. त्यामुळे तुमचं लाईफ आहे ना तुम्हाला बोरिंग अजिबात वाटणार नाही. आपण नेहमी म्हणतो ना काय तेच तेच रुटीन रोज फॉलो करतोय आपण. पण तर तुम्ही जर नवीन नवीन गोष्टी ट्राय केल्यात ना तर तुम्हाला तुमच्या रुटीनचा कधीच कंटाळा येणार नाही. विश्वास ठेवा, ह्या नक्की या गोष्टी ट्राय करून बघा. रोज नवीन नवीन पुस्तकं वाचा, काहीतरी कृती करण्याचा प्रयत्न करा, DIY करा काही ना काही गोष्टी. म्हणजे तुम्हाला जर वेळ मिळाला ना तर त्या वेळेचा उपयोग करून घ्या. आपण सगळ्या स्त्रिया असतो ना लग्न झाल्यानंतर, मुलं-बाळं झाल्यानंतर म्हणजे बहुतेक स्त्रिया असतात ना त्या जॉब वगैरे त्यांना करणं पॉसिबल होत नाही. कारण घरामध्ये मुलांचं करणं, त्याचबरोबर सासू-सासऱ्यांचं करणं, घरातल्या इतर गोष्टी सगळं सांभाळून जॉब करणं थोडं मुश्किल होतं काही वेळेला. काही जण त्यासुद्धा गोष्टी मॅनेज करतात. म्हणजे घरात जर कोणी सांभाळणारं असेल बाळांना तर त्या गोष्टीसुद्धा मॅनेज करतात. पण काहींना नाही जमत. त्यावेळेला आपण ना घरगुती म्हणजे घरी गोष्टी जेवढ्या शक्य होतील तेवढ्या वेगवेगळ्या ट्राय करा. अपडेट राहा आणि स्वतःला हॅप्पी ठेवण्याचा नेहमी प्रयत्न करा. आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल. कसा वाटला मला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. मी माझ्या मनातल्या बऱ्याचशा गोष्टी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत. मलासुद्धा वाटतं की तुमच्या मनातसुद्धा अशाच गोष्टी असतील. मला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. चला पुन्हा भेटू एक छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. माझ्या इथे टिक्की जी आहे राजम्याची तीसुद्धा बनवून झालेली आहे. ऑइलसुद्धा रेडी झालेलं आहे. अशाच छान छान गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करेन. थोडासा आवाज खराब आहे कारण तब्येत बरोबर नाही आहे, समजून घ्या त्यासाठी. पुन्हा भेटू एक छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.